भाऊरायासाठी स्पेशल बनवली रसमलाई. ॲक्च्युली रसमलाई ही आमच्या घरात सगळ्यांचीच खूप फेवरेट आहे. तर पूर्ण मी 1.5 लिटर दूध घेतलं होतं, ज्याच्यापैकी 1 लिटर दूध मी छेना बनवण्यासाठी वापरणार आहे आणि अर्धा लिटर दूध रबडी बनवण्यासाठी वापरणार आहे. तर याच्यासाठी मी हे बघा इथे दूध तापवत ठेवलेलं आहे आणि विनेगर, जेवढं विनेगर तेवढंच पाणी मिक्स करून दूध आपण फाडून घेणार आहोत. हे बघा, आणि दूध लगेच फाटलेलं आहे, हे बघा. आणि याचा प्रॉपर छेना आलेला आहे, म्हणजे पनीर ज्याला बोलतात. ते छान गाळून घ्यायचं आणि 2-3 पाण्यात धुवून घ्यायचं आणि त्याच्यावर हेवी काहीतरी ठेवून घ्यायचं, जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल. आणि रबडी आपण बनवतो आहे, एकदम घट्ट नसेल पण पातळ बनवतो आहे. थोडी त्याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकते आहे, हे बघा. आणि ड्रायफ्रूट्स पण भरपूर टाकलेत. आणि हे बघा माझं बघा काय चाललं आहे. आणि थोडी साखर टाकली, गोडीनुसार आपल्याला जेवढं गोड हवं असेल तेवढी साखर टाकायची. थोडं केशर टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे फ्लेवर टाकलेलं आहे, वेलची पावडर, थोडीशी हळद पण टाकली होती म्हणून थोडं येल्लो झालं आहे. इथे पाणी घेऊन मी त्याच्यामध्ये साखर टाकली आणि उकळवत ठेवली. आणि हा छेना पूर्ण थंड झाल्यानंतर त्याला तळ हाताच्या साहाय्याने छान मळून जेवढं मळून तुम्हाला जमत असेल तेवढं मळून घ्यायचं. म्हणजे हाताला ना चिकटलं नाही पाहिजे, हात तुपाळ झाले पाहिजेत पूर्ण, तिथपर्यंत तुम्हाला मळून घ्यायचं आहे बघा असं. आणि आता तुम्ही प्लेटला बघा पूर्ण असं तेल वाटतं आहे. आणि अशा प्रकारे मी सगळे गोळे बनवून घेते आणि गोळ्यांची साईज बघा छोटी ठेवलेली आहे. तर आज मी बनवते आहे ही अंगूर मलाई, ज्याला रसमलाई पण तुम्ही बोलू शकता. रसमलाईची साईज थोडी मोठी असते. आणि हे सगळे बॉल्स आपण उकळत्या साखरेच्या पाण्यामध्ये टाकून घेतो आहे. आणि हे बघा उकळल्यानंतर त्यांची साईज बघा डबल झालेली आहे. आणि त्याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे बघा, सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. आणि याच्यावर ओतायची आहे आपली बनवलेली सगळी रबडी, हे बघा. आणि ही रबडी घट्ट ठेवू नका, थोडी पातळच ठेवा, जेणेकरून पूर्ण जे दूध आहे ते आतमध्ये शोषून घेतं पूर्ण ते बॉल्स. हे बघा अशा प्रकारे आपली रसमलाई झालेली आहे रेडी. केशरने गार्निश करून घेऊया. आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.